नमस्कार मित्रांनो, इयत्ता 9वीचा गणित भाग 2 याचं दुसरं प्रकरण आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत. प्रकरणाचं नाव आहे समांतर रेषा. ओके, समांतर रेषा याचे अनेक उदाहरणं तुम्हाला या ठिकाणी सांगता येतील. आपल्या रोजच्या व्यवहारातली उदाहरणं सुद्धा आपल्या डोळ्यासमोर आहेत. बघा, अगदी समांतर रेषेचं एखादं उदाहरण सांगायचं असेल तर रेल्वेचे रूळ तुम्ही बघितलेले असतील. रेल्वेचे रूळ दिसताना आपल्याला असे वाटतात की कुठे गेल्यानंतर ते एकमेकाला कुठेतरी छेदत असतील, परंतु तसं काही नसतं. ते समांतर रेषाच असतात, ते एकमेकांना कुठे छेदत नाही. किंवा उदाहरणार्थ आपली खिडकी असते, खिडकीला असलेले जे गज असतात किंवा ते पट्ट्या असतात त्या सुद्धा समांतर रेषेचे अनेक उदाहरण म्हणून आपल्याला या ठिकाणी घेता येईल, आहे की नाही. अशी कितीतरी उदाहरणं आहेत, ते आपल्या डोळ्यासमोर असतात आणि तेच उदाहरण आपण या ठिकाणी घेतोय. बघा, लक्षात घ्या. आता समांतर रेषेची व्याख्या सुद्धा या ठिकाणी अतिशय सुंदरपणे सांगितलेली. बघा, ज्या रेषा एकाच प्रतलात असतात. आता प्रतल या शब्दाचा अर्थ पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. प्रतल म्हणजे काय हो? थोडक्यात उदाहरणार्थ आपल्या हातामध्ये हे पुस्तक आहे, पुस्तकाला प्रतल म्हणूया. हा फळा दिसतोय, या फळ्याला सुद्धा प्रतल म्हणू शकतात. वहीचं पान असेल ते एक प्रतल आहे, नाही का. प्रतल म्हणजे प्रतलाची काही अशी विशिष्ट व्याख्या वगैरे नाहीये, परंतु प्रतल म्हणजे काय? तुमच्या वहीचं पान तुम्ही डोळ्यासमोर घेतलं, फळा तुम्ही डोळ्यासमोर घेतला, किंवा पुस्तकाचं एक कुठलंही पेज डोळ्यासमोर घेतलं, ते प्रतलाचं उदाहरण म्हणून तुम्ही आपल्या डोळ्यासमोर आणू शकता. आता प्रतलात म्हणजे काय पहा, मग ज्या रेषा एकाच प्रतलात असतात परंतु एकमेकींना छेदत नाही त्या रेषांना समांतर रेषा असं म्हणतात. एकाच प्रतलात असणाऱ्या रेषा परंतु एकमेकींना कधीही छेदत नाहीत, अशा रेषांना समांतर रेषा असं म्हणतात. अतिशय सोपी आणि प्रत्येकाच्या लक्षात राहील अशी सुंदर अशी व्याख्या आहे. एकाच प्रतलात असणारे, हे पहिलं वाक्य सांगायचं, एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असं म्हणतात. मग या ठिकाणी मी एक प्रतल काढलेलं आहे, तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला दिसत असेल. प्रतल म्हणजे काय आहे? समांतरभुज चौकोनासारखं एक चौकोन मी या ठिकाणी काढलं, याला प्रतल म्हणायचं. तुम्ही आयतासारखं काढला असता तरी चालला असता, चौरसासारखी आकृती काढली असती तरी चालली असती. मी या ठिकाणी समांतरभुज चौकोनासारखी आकृती काढलेली आहे, याला प्रतल म्हणूया. आणि ह्या प्रतलामध्ये तुम्हाला दोन रेषा दिसतात बाळांनो, पहिली एल रेषा आणि दुसरी एम रेषा. या दोन रेषा समांतर आहेत. त्या किती जरी वाढवल्या, दोन्ही रेषांच्या दोन्ही बाजूंना बाण दाखवलेले आहेत, म्हणजे तुम्ही किती जरी पुढे गेल्यात, त्या इकडं डाव्या बाजूला येऊ द्या किंवा उजव्या बाजूला किती लांब जाऊ द्या, ते एकमेकींना कुठेही छेदत नाहीत, असा त्याचा स्पष्ट अर्थ होतो. आणि म्हणून एका प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकींना न छेदणाऱ्या अशा रेषांना समांतर रेषा असं म्हणतात. आणि हेच जर तुम्हाला दाखवायचं असेल, लिहायचं असेल तर शब्दात कसं लिहू शकतात बघा. रेषा, रेषेसाठी शब्द घेऊया. रेषा यल, पहिली रेषा यल आहे आणि दुसरी रेषा यम आहे. रेषा यम असे शब्द दिलेत. रेषा यल आणि रेषा यम समांतर आहेत, म्हणून समांतरतेसाठी असे उभ्या दोन रेषा काढायच्या. हे समांतरतेचं चिन्ह आहे. आणि वाचायचं कसं? मग रेषा यल समांतर रेषा यम असं वाचन पण करायचं आणि लिहायचं असेल तर अशा पद्धतीने लिहायचं असतं. ओके, लक्षात आलं. मग समांतर रेषेची व्याख्या तुमच्या लक्षात आली. समांतर रेषा कशा पद्धतीने दाखवतात हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं. समांतर रेषा लिहितात कसं तेही तुमच्या लक्षात आलं. आणि समांतर रेषा वाचतात कसं हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं. अतिशय सोपा असा भाग आहे. आता याच्या संदर्भात असलेले काही गुणधर्म आपल्याला आहे, ते गुणधर्म आपण आता लगेच बघूया. ही मात्र व्याख्या लिहा, व्याख्यानंतर आकृती काढा, आकृती काढल्यानंतर रेषा कसा लिहितात हे मात्र व्यवस्थित लिहा. लगेच पुढच्या भागाला सुरुवात करूया आपण. ओके मित्रांनो, समांतर रेषेची व्याख्या तुम्हाला समजली. काही मूलभूत गुणधर्म आपल्याला या ठिकाणी लक्षात असायला पाहिजेत. म्हणून दोन रेषा व त्यांची छेदिका यांच्यामुळे होणाऱ्या कोणांच्या जोड्या कशा असतील ते आपण या ठिकाणी ह्या चर्चा करणार आहोत. बघा, दोन रेषा आहेत, त्यांना एक छेदिका छेदते. रेषा समांतर नाहीत. मी पुन्हा सांगतो, ज्या दोन रेषा काढल्यात यल आणि यम, ह्या समांतर रेषा नाहीत. ह्या दोन रेषांना एक छेदिका एन नावाची छेदिका छेदते, तर त्यांची छेदनबिंदू दोन असतात. या ठिकाणी असलेला एक छेदनबिंदू आणि या ठिकाणी असलेला एक छेदनबिंदू. या छेदनबिंदूंजवळ हे चार कोन ए बी सी डी आणि नंतर ई एफ जी एच हे चार आणि हे चार, चार 8 प्रकारचे कोन तयार होतात. लक्षात ठेवा मी काय बोलतोय. दोन समांतर यल आणि दोन रेषांना समांतर नाही,
दोन रेषांना एन नावाची छेदिका छेदल्यानंतर त्यांच्या छेदनबिंदूपाशी तयार होणारे 8 कोन असतात आणि ते 8 कोन कशा प्रकारचे असतात ते आपण आता बघणार आहोत। त्याच्यातला पहिला जो प्रकार आहे संगत कोनांच्या जोड्या। आता संगत कोनांच्या जोड्यांचा जर विचार केला बाळांनो तर संगत कोनाच्या 4 जोड्या असतात। या 8 पैकी 4 कोन संगत कोनांचे म्हणजे 4 जोड्या ह्या संगत कोनांच्या असतात। त्या कशा ओळखायच्या बघा। आता ही छेदिका आहे, छेदिकेच्या एका अंगास पहिल्यांदा 2 कोनांच्या जोड्या आणि पलीकडच्या अंगास 2 कोनांच्या जोड्या तयार होतील। म्हणजे कसं पहा, छेदिकेच्या एका अंगास पहिल्यांदा हा एक कोन म्हणजे ह्या रेषेच्या वरती यल रेषेच्या वरती हा एक, ह्या बाजूला असलेला हा एक कोन, तर खाली असलेला ह्या रेषेच्या वरती आणि ह्या अंगास असलेला ई कोन, ए आणि ई कोन ही पहिली जोडी आहे। बघा कोन ए कोन ही संगत कोनाची पहिली जोडी आहे। संगत शब्द लक्षात ठेवा। त्याच्यानंतर ए झाल्यानंतर आपण बी कडे जाऊया। बी कोन आणि एफ कोन, बघा बी सुद्धा ह्या रेषेच्या वरती आणि पलीकडच्या अंगास, ह्या रेषेच्या वरती पलीकडच्या अंगास एफ, बी आणि एफ ही पहिली 2 नंबरची जोडी झाली। त्याच्यानंतर खाली या त्या ठिकाणी सी कोनाची जोडी जी बरोबर असेल म्हणून कोन सी आणि जी हा संगत कोन झाला। त्याच्यानंतर डी कोनाची जोडी एच बरोबर असेल म्हणून कोन डी आणि एच झाला। किती सिंपल आहे हो। ए ची जोडी ई बरोबर संगत कोनाची, बी ची जोडी एफ बरोबर, सी ची जोडी जी बरोबर आणि डी ची जोडी एच बरोबर, अशा 4 प्रकारच्या ज्या जोड्या काढल्यात आपण यांना संगत कोनाच्या जोड्या असं म्हणतात। ओके, आता नंतर वितक्रम कोन आहेत। त्या वितक्रम कोनांमध्ये 2 प्रकार आहेत, एक आंतरवितक्रम कोन आणि दुसरा बाह्य वितक्रम कोन। अशा प्रकारचे 2 कोन आपण 8वीच्या भागात शिकलो, तरी सुद्धा आपल्याला या ठिकाणी पुन्हा बघायचं आहे आपल्याला। बघा आंतरकोन आणि बाह्य वितक्रम कोन। मग वितक्रम कोनाच्या जोड्यांमध्ये आंतरकोन इकडे लिहिले तर बाह्य वितक्रम कोन इथे लिहिले। वितक्रम कोन म्हणजे थोडक्यात तिरकस कोन, पण त्याच्यातले अंतर बघायचे। अंतर म्हणजे आतले कोन आणि बाह्य म्हणजे बाहेरचे कोन, लक्षात ठेवा। मग 2 रेषांच्या आतले कोन हे आंतरकोन असतील, रेषांच्या बाहेर गेलेले कोन ते बाह्य वितक्रम कोन असतील। ते कसं वाचायचं मग आता, आंतरमध्ये जर वाचायचे आतले कोन मग डी कोन आणि एफ, सी कोन आणि ई, तिरकस जायचं बघा। सी कोन आणि ई कोन तुम्हाला दिसेल इथे, सी आणि ई ही पहिली जोडी झाली आंतरमध्ये कोणाची, सी आणि ई तिरकस। त्याच्यानंतर डी आणि एफ, मग या ठिकाणी डी आणि एच पाहिजे होता, एफ पाहिजे होता इथे, है की नाही, म्हणून या ठिकाणी एफ पाहिजे तर एफ लिहूया या ठिकाणी, डी आणि एफ। ओके, त्याच्यानंतर बाह्य वितक्रम कोनास बघा सी आणि ई झाला, सी आणि ई, नंतर डी आणि एफ म्हणून डी आणि एफ असा लिहिला। ओके, त्याच्यानंतर आता बाह्य वितक्रम कोन म्हणजे रेषेच्या बाहेर जायचं आता आपल्याला, आतले नाही। आता बाहेरचा विचार करताना बघा ए कोणाची जोडी जी बरोबर असेल म्हणून ए कोणाची जोडी जी बरोबर बाहेरून, नंतर इकडच्या बी कोणाची जोडी इकडच्या एच बरोबर, तिरकस घ्यायचं आपल्याला, फक्त वितक्रम मध्ये तिरकस बघायचं आपण। मग ए ची जोडी जी बरोबर म्हणून ती अशी लिहिली, नंतर कोन बी आणि कोन एच, या ठिकाणी कोन बी आणि एच अशा पद्धतीने लिहिले। तुम्हाला आता वितक्रम कोनाच्या जोड्या बघा, मग संगत कोनाच्या जोड्या तुमच्या 4 होत्या, वितक्रम कोनाच्या जोड्या सुद्धा 4 आहेत, पण त्याच्यात आंतरवितक्रम कोनाच्या 2 आणि बाह्य वितक्रम कोनाच्या 2। आंतरवितक्रम कोन म्हणजे आतल्या जोड्या आणि बाह्य वितक्रम कोन म्हणजे बाहेरच्या जोड्या। आपण ह्या पद्धतीने 2 जोड्या आपण या ठिकाणी घेतल्या। आता शेवटचा घटक राहिला तो म्हणजे आंतरकोनाच्या जोड्या, नुसत्या आंतरकोनाच्या जोड्या। वितक्रम शब्द नाही, संगत शब्द नाही, नुसता आंतरकोनाच्या जोड्या। आंतरकोनाची जोडी म्हणजे कोणती बघा, सी आणि एफ, छेदिकेच्या एकाच अंगास असलेले दोन्ही सी आणि एफ आतले। त्याच्यानंतर डी आणि ई, बघा डी आणि ई ही आंतरकोनाची जोडी, ही आंतरकोनाची जोडी। ओके, लक्षात आलं तुमच्या। संगत कोन म्हटलं तर ए बरोबर ई, बी बरोबर एफ, सी बरोबर जी, डी बरोबर एच, हे संगत झाले। ओके, वितक्रम कोन विचारले तर आंतरवितक्रम कोनामध्ये सी, ई, डी आणि एफ। नंतर बाह्य वितक्रम कोन विचारले ए, जी, बी, एच। ओके, त्याच्यानंतर संगत कोन विचारले, सॉरी आंतर कोन विचारले एफ, सी आणि एफ, नंतर डी आणि ई। बस पाठवून जायला पाहिजे तुमचं। अशा पद्धतीने आकृती काढायची आणि सर्व कोन व्यवस्थित लिहून घ्यायचे। नंतर पुढच्या भागाला सुरुवात करूया।
ओके मित्रांनो, काही महत्वाचे गुणधर्म आपल्याला या ठिकाणी शिकायचे आहेत. विरुद्ध कोन. विरुद्ध कोणाच्या संदर्भात तुम्हाला माहिती आहे, विरुद्ध कोन म्हणजे काय? दोन रेषा एकमेकांना छेदले. उदाहरणार्थ मी ही एक रेषा अशी घेतली, दुसरी रेषा अशी घेतली. या ठिकाणी बघा, ह्या बाजूला तयार झालेला आणि ह्या बाजूला तयार झालेले हे दोन्ही एकमेकांचे विरुद्ध कोन आहेत. किंवा वरती तयार झालेला हा कोन आणि खाली तयार झालेला हा कोन हे सुद्धा एकमेकांचे विरुद्ध कोन आहेत. लक्षात घ्या, दोन रेषा एकमेकींना छेदल्यानंतर छेदनबिंदू पाशी तयार होणारे 4 कोन असतात. 4 कोनांपैकी 2-2 कोन हे एकमेकांचे विरुद्ध असतात आणि ते विरुद्ध कोन समान मापाचे असतात, समान अंशाचे असतात. लक्षात ठेवा. म्हणजे या ठिकाणी ह्या अंगास असलेला हा कोन आणि इकडच्या बाजूचा हा कोन हे दोन्ही समान मापाचे असतील. वरचे कोन आणि खालचे कोन समान मापाचे असतील. यांना काय म्हणतात माहिती का? विरुद्ध कोन असे म्हणतात. आणि म्हणून पहिलं वाक्य लिहिलं बघा, जेव्हा दोन रेषा एकमेकींना छेदतात तेव्हा तयार होणारे म्हणजे हे तयार झालेले जे कोन असतील विरुद्ध कोन समान मापाचे असतात. अतिशय सोपा असा घटक या ठिकाणी आपण शिकलो. ओके, त्याच्यानंतर बघा रेषीय जोडीचा कोन. रेषीय जोडीतील कोन. ओके, ह्या शब्दामध्येच अर्थ आहे. एक रेषा आहे, ह्या रेषेवर दोन कोणांची जोडी म्हणजे ह्या अंगास आणि ह्या अंगास असलेली एका रेषेवर असलेली कोणांची जोडी. लक्षात येते तुमच्या? बघा, ही रेषा इथून एक किरण ह्या दिशेला मी काढला. या किरणाच्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला एकाच उभ्या सरळ रेषेवरती, ही एक पण खाली रेषा आहे, सरळ रेषेवर कोणांची जोडी आहे म्हणून त्याला रेषीय जोडीतील कोन असं म्हणतात. आणि रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. हे मात्र कधीही विसरायचं नाही. 180 अंश असते. याच्यासाठी अजून एक खास शब्द वापरलेला भूमितीत, पूरक. रेषीय जोडीतील कोन परस्परांचे पूरक असतात असं वाक्य जर आलं, याचा अर्थ असा होतो रेषीय जोडीतील दोन्ही कोनांची मापांची बेरीज केली ती 180 येते. 180 आणि पूरक हे दोन्ही एकच अर्थ आहे. आणि म्हणून बघा, 2 नंबरचं वाक्य आहे, रेषीय जोडीतील कोन परस्परांचे पूरक असतात. परस्परांचे पूरक मीन्स दोन्हींच्या मापांची बेरीज 180 कधीही आयुष्यात विसरायचंच नाही. ओके, चला तिसऱ्या क्रमांकाला जाऊया. पण तिसऱ्या क्रमांकाला काय सांगितलं पहा या ठिकाणी, जेव्हा संगत कोणाची एक जोडी एकरूप असते ना तेव्हा संगत कोणाच्या उरलेल्या जोड्या सुद्धा एकरूप असतात. आताच मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं, दोन रेषा आहेत अशा पद्धतीने, ह्या दोन रेषांना एखादी छेदिका अशी छेदून गेली. आता हे माहित नाही आपल्याला, लक्षात घ्या, ह्या दोन ज्या रेषा असतील ही यल आणि यम ह्या समांतर आहेत असं माहित नाही आणि यन त्याची छेदिका आहे. छेदिकेने छेदल्यानंतर या ठिकाणी जे तयार झालेले कोन असतात तुमचे संगत कोन. संगत कोन काढताना मी इथे ए बी सी आणि डी, ई एफ जी आणि एच असं घेतलं होतं. मग समजा ए चा संगत कोन ई आहे, डी चा संगत कोन एच आहे, बी चा संगत कोन एफ आहे, सी चा संगत कोन जी आहे. मग ए आणि ई हे दोन संगत कोन जर एकरूप असतील तर उर्वरित बाकीच्या ज्या जोड्या असतात 3 जोड्या, त्या जोड्या सुद्धा एकरूप असणारच. जर पहिली जोडी एकरूप संगत कोणाची, उर्वरित 3 जोड्या सुद्धा एकरूप असतील. हे मात्र तुम्ही कधीही विसरायचं नाही. हे संगत कोणाच्या संदर्भामध्ये आपण बघितलं. अगदी तसंच मग तेच वाक्य मी इथे लिहिलं बघा, जेव्हा संगत कोणाची एक जोडी एकरूप असते तेव्हा संगत कोणाच्या उरलेल्या जोड्या सुद्धा एकरूप असतात. असाच गुणधर्म वितक्रम कोणाच्या संदर्भामध्ये सुद्धा आहे. वितक्रम कोन म्हणजे काय? आंतरवितक्रम बघा, डी आणि एफ, सी आणि ई हे आंतरवितक्रम कोन आहे. जर आंतरवितक्रम कोणाची एक जोडी एकरूप असेल तर दुसरी जोडी सुद्धा एकरूपच असते. बाह्य वितक्रम कोणाच्या संदर्भामध्ये सुद्धा तोच, ए आणि जी जर एकरूप असेल, तुमचा एच आणि बी आणि एच सुद्धा एकरूप असतील. बाह्य वितक्रम कोणाच्या संदर्भात सुद्धा तोच नियम लागू पडतो. आणि म्हणून मी 4थ्या क्रमांकाला दिलं बघा, जेव्हा वितक्रम कोणाची एक जोडी एकरूप असते ना तेव्हा वितक्रम कोणाच्या इतर सर्व जोड्या सुद्धा एकरूप असतातच. हे वाक्य मात्र विसरायचंच नाही. आणि शेवटच्या याच्यात अंतर कोणाच्या संदर्भामध्ये बघूया. फक्त अंतर कोन म्हणजे आतले कोन, दोन रेषांच्या मध्ये असलेले. आता मी जर विचारलं तुम्हाला, सी आणि एफ हे दोन्ही आंतरकोन आहे, ही आंतरकोनाची जोडी पूरक असते. पूरक असते म्हणजे त्यांच्या मापांची बेरीज 180 अंश असतेच. आणि मग इथं खाली दिलं बघा, जेव्हा छेदिकेच्या एका बाजूच्या आंतरकोनांची बेरीज जर 180 अंश होते तर उर्वरित ज्या असतील, उर्वरित दुसऱ्या जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज सुद्धा 180. म्हणजे काय? थोडक्यात सी आणि एफ जर 180 मापांची बेरीज होत असेल
तर तुमचा डी आणि ई यांच्या मापांची बेरीज सुद्धा तुमची कशी होईल, 180 अंश होईल. अतिशय सोपे असे गुणधर्म आहेत. हे गुणधर्म पाठ करायची गरज नाही, फक्त लक्षात ठेवायचे असतात. जर व्यवस्थित सर्व गुणधर्म लिहून घ्या आणि पुढच्या भागाला आपण या ठिकाणी सुरुवात करूया. ओके, अंतरकोनाचं प्रमेय या ठिकाणी आहे, पुस्तकात दिलेले पेज नंबर 15 वरती. ते प्रमेय बघा या ठिकाणी. प्रमेय, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यानंतर एल आणि एम ह्या समांतर रेषांना एल नावाच्या छेदिकेने छेदल्यावर कोणत्याही एका बाजूला असणाऱ्या आंतरकोन एकमेकांचे पूरक असतात. म्हणजे या छेदिकेच्या कोणत्याही एका अंगास, म्हणजे ह्या उजव्या अंगास बघितलं तर ए आणि बी हे दोन आंतरकोन आहेत, हे पूरक आहेत. म्हणजे ए आणि बी ची जर बेरीज केली तर ती 180 येते. किंवा इकडच्या अंगास आलात तुम्ही तर सी आणि डी किंवा डी आणि सी हे दोन कोण तुम्हाला दिसतात. हे आंतरकोन सुद्धा पूरक आहे. तर पूरक असणे म्हणजे दोन्हीच्या कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. हे आपल्याला सिद्ध करा असं सांगितलेलं आहे. आणि हे प्रमेय अतिशय महत्वाचं प्रमेय आहे. बघा, पक्ष, आता पक्षामध्ये काय असतं, जे दिलेलं असतं आहे की नाही, त्या विधानाचा पूर्वार्ध किंवा पूर्वांग आपण या ठिकाणी विचारात घ्यायचा असतो. ते विधान कुठपासून, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर या इथपर्यंतच हे पूर्ण वाक्य, हे वाक्य तुम्ही पक्षामध्ये टाकत असतात. मग बघा, रेषा यल आणि एम समांतर आहे, तुम्हाला दिसत आहे यल आणि एम म्हणून पक्षात लिहिलं. आणि एन ही छेदिका आहे, एन ही छेदिका आहे हे पण तुम्हाला दिसलं. त्याचप्रमाणे ए बी सी आणि डी हे आंतरकोन आहेत, हे सुद्धा आपल्याला माहितीये. त्याच्यानंतर आंतरकोन एकमेकांची पूरक असतात. पूरक असतात म्हणजे त्यांची बेरीज 180 अंश असते. हे आपल्याला या ठिकाणी दाखवायचं आहे. म्हणजे ते साध्यामध्ये जाणार. आणि म्हणून साध्यामध्ये लिहिताना बघा, ए अधिक बी, जे सिद्ध करायचं असतं ते साध्यात जातं, लक्षात ठेवा. म्हणून ए अधिक बी म्हणजे छेदिकेच्या एका अंगास असलेले हे दोन कोण, दोन्हीच्या मापांची बेरीज 180. किंवा इकडच्या अंगात असलेले सी आणि डी कोण, ह्या दोन्हीच्या कोणांच्या मापांची बेरीज सुद्धा 180. हे साध्यामध्ये जे सिद्ध करायचं ते साध्यामध्ये, जे दिलेलं असतं ते पक्षामध्ये. आणि आता आपण सिद्धतेमध्ये तीन पर्याय सांगितले. कोण ए व बी यांच्या मापांच्या बेरजेबाबत 3 शक्यता आहेत. पहिली शक्यता, त्यांच्या मापांची बेरीज ही 180 पेक्षा लहान. दुसरी शक्यता, त्यांच्या मापांची बेरीज 180 पेक्षा मोठी. आणि तिसरी शक्यता, त्यांच्या मापांची बेरीज कंप्लीट 180. ह्या तिन्ही शक्यता पडताळून पाहायच्या. सुरुवातीला पहिली शक्यता घ्यायची, ती बघायची, ती अशक्य होते. दुसरी शक्यता सुद्धा अशक्य होते. आणि शेवटी तिसरी शक्यता सत्य ठरते. आणि ते संपूर्ण सिद्धता पेज नंबर 15 वरती, पुस्तकाच्या पेज नंबर 15 वरती संपूर्ण सिद्धता दिलेली आहे. ती सिद्धता 1-2 वेळेस वाचा, तुमच्या लक्षात 100% येऊन जाईल. आणि मी का घेत नाही या ठिकाणी, की ते फळ्यावरती पूर्ण सिद्धता या ठिकाणी बसू शकत नाही. आणि म्हणून मी सिद्धता या ठिकाणी घेतलेली नाही. तुम्ही वाचा, तुमच्या लक्षात येईल. पुढचे 2 छोटे प्रमेय, त्यांची सिद्धता आपण लगेच घेणार आहोत. ओके, त्याच्यानंतर पुढचं प्रमेय बघा, संगत कोनाचे गुणधर्म व वितकरण कोनाचे गुणधर्म. त्याच्यातला पहिला जो भाग आहे, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या संगत कोनांच्या जोडीतील कोनांची मापे समान असतात. संगत कोनांची मापे समान असतात, हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं आहे. आणि रेषा कोणत्या असतील, दोन समांतर रेषा असतील, त्यांना छेदिकेने छेदल्यानंतर इथपर्यंतचा जो पार्ट असतो तो आपला कशामध्ये जात असतो, पक्षामध्ये जात असतो. म्हणून पक्ष बघा, रेषा यल समांतर रेषा यम, यल आणि रेषा यम समांतर आहे. ह्या वाक्यावरूनच आपण या ठिकाणी लिहिलं, दोन समांतर रेषांना, मग कोणत्या दोन समांतर रेषा, यल आणि यम. आणि म्हणून आपल्याला रेषा यल आणि यम समांतर आहेत. मग त्यांना छेदिकेने छेदल्यावर मग कुठली छेदिका, एन ही छेदिका, म्हणून एन ही छेदिका आहे. इथपर्यंतचा भाग हा दिलेला असतो, हा पक्षाचा भाग असतो. त्या विधानाचा पूर्वार्ध आपण या ठिकाणी अशा पद्धतीने पक्षामध्ये लिहित असतो. त्याच्यानंतर साध्य, पुढे जाऊन म्हणायचं कोणांच्या जोडीतील कोणांची मापे सारखी, संगत कोणांच्या जोडीतील कोणांची मापे सारखी. मग संगत कोण कुठला, ए शी संगत बी आहे. मग ए आणि बी ह्या दोन्हींची मापे सारखी म्हणजे ते दोन्ही कोणी एकरूप यायला पाहिजेत, समान मापाचे असले पाहिजेत. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. आणि म्हणून ते साध्यामध्ये जाणार. ओके, आकृती काढलेली बाळांनो तुमच्या लक्षात येईल आकृतीमध्ये. आता बघा, या ठिकाणी तुम्ही जर विचार केला, ए आणि सी एका सरळ रेषेवरती हा कोण आणि हा कोण रेषीय जोडीतील कोण आहे.
रेषीय जोडीतील म्हणजे या रेषेवरती समजा असे दोन कोण असतील, हा एक कोण आणि हा कोण, हे रेषीय जोडीचे कोण असतात. म्हणून हे रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणून ए अधिक सी काय लिहू शकतात, कोण ए अधिक कोण सी बरोबर 180, म्हणून कोण ए अधिक कोण सी बरोबर 180. त्याला कारण दिलं रेषीय जोडीतील कोण, ते नंबर 1 चं विधान आहे. त्याच्यानंतर पुढे चाललो आता आपण. बी आणि सी हे आंतरकोन असतात आणि आंतरकोन पूरक असतात. हे आता मागच्या विधानामध्ये मागचं जे प्रमेय बघितलं आपण त्या प्रमेयामध्ये उल्लेख केला होता. बी आणि सी हे दोन्ही कोण आंतरकोन आहेत आणि आंतरकोन पूरक असतात म्हणजे त्यांच्या मापांची बेरीज किती असते, 180. आणि म्हणून या ठिकाणी बघा कोण बी अधिक कोण सी बरोबर 180. कारण त्याला नाव दिलं समांतर रेषांचा आंतरछेदाचा गुणधर्म. म्हणजे जे प्रमेय आपण मगाशी बघितलं त्या प्रमेयावरनं आपण हे असं लिहिलं. याला 2 नंबरचं विधान म्हटलं. हे पहिलं विधान बघा. पहिलं विधान आणि दुसरं विधान दोन्हींची उजवी बाजू जर बघितली तर 180 येते बाळांनो. 180 म्हणजे सारखे असल्यामुळे जर तुमची उजवी बाजू सारखी असेल तर डावी बाजू सुद्धा सारखी असणार. म्हणून विधान 1 व 2 वरून डावी बाजू याची डावी बाजू इथे घेतली, याची डावी बाजू इकडे लिहिली. त्याच्यानंतर तुमचा कोण सी इकडचा आणि इकडचा कोण सी कट झाला एकमेकांशी. खाली उरले तुमचा कोण ए बरोबर कोण बी. याचा अर्थ दोन्ही कोणांची माप समान आहेत. का माप समान आहेत म्हणजेच ते कोणते कोण आहेत, तुमचे एकरूप कोण आहेत असा त्याचा अर्थ होतो. अतिशय सोपं प्रमेय आहे. 3च ओळीमध्ये आहे. लिहून घ्या व्यवस्थित. ओके. पुन्हा बघा आता व्युत्क्रम कोणाचा गुणधर्म आता या ठिकाणी आहे. 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर एल आणि एम ह्या 2 समांतर रेषांना एल नावाची छेदिका एने छेदल्यानंतर होणारी जी व्युत्क्रम कोणाची जोडी असेल ह्या जोडींपैकी जोडीतील कोणांची मापे समान असतात. म्हणजे या ठिकाणी बी आणि डी ही 2 जी कोण आहेत यांची माप कशी असतील, समान असतील, सारखे असतील हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. बघा जे माहिती असतं ते पक्षात लिहित असतो किंवा ह्या विधानाचा पूर्वांग जो असतो तो आपण पक्षामध्ये टाकत असतो. जे 2 समांतर रेषा आहेत म्हणून रेषा एल एम समांतर आहेत. त्याच्यानंतर एक छेदिका आहे म्हणून एन ही छेदिका आहे. जे आकृतीत दिसतं तेच आपण या ठिकाणी लिहून घेतलं. पुढे काय सांगितलं, व्युत्क्रम कोणांची जोडी. बघा हा शब्द आहे. व्युत्क्रम कोणांच्या जोडीतील कोणांची मापे सारखी असतात. व्युत्क्रम कोण कोणते, डी आणि बी हे एकमेकांचे व्युत्क्रम कोण आहे त्यांची माप समान असतात. हे साध्यामध्ये असतं. जे सिद्ध करणार आपण ते साध्यात लिहिलं. डी आणि बी सारखे दाखवायचे आहेत आपल्याला, ते इथे आले. चला आता सिद्धतेत जाताना आपण कसं घेणार बाळांनो, बघा डी आणि सी एका सरळ रेषेवर असलेले हा एक कोण अधिक हा एक कोण ही कोणांची रेषीय जोडी आहे. आणि रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणून कोण डी अधिक कोण डी आणि सी दोन्हीची बेरीज 180. नंबर 1 चं विधान रेषीय जोडीतील कोण आहेत. चला या खाली आता कोण सी आणि बी हे तुमचे कोणते कोण आहेत, आंतर कोण आहेत. छेदिकेच्या एका अंगास आणि दोन्ही रेषांच्या मध्ये दोन्ही रेषांच्या मध्ये असलेले हे आंतरकोन असतात. हे आंतरकोन सुद्धा पूरक असतात, परस्परांचे पूरक असतात. हे सुद्धा आपण सिद्ध केलेलं आहे. मग याचा अर्थ काय झाला, सी कोणाचं माप आणि बी कोणाचं माप यांची बेरीज सुद्धा किती असते, 180. त्याला दिलं समांतर रेषांचा आंतरकोनाचा गुणधर्म आपण या ठिकाणी वापरला. ओके. आता दोन्ही विधानांचा जर विचार केला तर उजवी बाजू 180 म्हणजे सारखी, डेफिनेटली डाव्या बाजू सुद्धा सारखी असल्या पाहिजेत. म्हणजे विधान 1 व 2 वरून ह्या दोन्ही विधानांवरून डावी बाजू ही इथं लिहिली, इकडची डावी बाजू. ओके. डावी बाजू इथे घेतली, ही डावी बाजू इथे लिहिली. याच्यातला सी कोण कट झाला. सी कोण कट झाल्यानंतर कोण डी बरोबर कोण कोणता आला, तुमचा बी आला. बरं डी कोण आणि बी कोण समान मापाचे आले, डी आणि बी, आणि हेच तुमचं साध्य होतं. याचा अर्थ डी आणि बी सेम आले, सारखे आले, ते समान मापाचे. मग ते कोणत्या प्रकारचे कोण होते, तुमचे व्युत्क्रम कोणाची जोडी आहे. आणि व्युत्क्रम कोणाची जोडी काय आली, समान मापाची आली, कोणांची माप समान आली असा त्याचा अर्थ झाला. या ठिकाणी अतिशय सोपं प्रमेय होतं. व्यवस्थित समजून घेतलं आणि व्यवस्थित लिहून घ्या. त्याच्यानंतर पुढचा भाग बघूया. ओके मित्रांनो, लिहून घेतलं तुम्ही. आता याचा सराव संच जो आहे पुढचा तो उद्याच्या व्हिडिओमध्ये घेणार. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मात्र हे सर्वच्या सर्व प्रमेय मात्र तुम्ही वहीमध्ये लिहायला विसरू नका. आपण काय करत असतो, सराव संचच लिहित असतो. सराव संच तर लिहिणारच, पण त्याचबरोबर हे प्रमेय आणि व्याख्या वगैरे सर्व व्यवस्थित आपल्या वहीमध्ये लिहायचं आहे. बाकीचा भाग उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.